लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या मार्च आणि एप्रिलचे महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पूर्णपणे आलेले आहेत. जवळ-जवळ 70% महिलांच्या खात्यामध्ये पैसे पूर्ण जमा झालेले आहेत. परंतु 30 किंवा 20% अशा काही महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये आणखी पैसे आलेले नाहीत. तर याचे नक्की काय कारण असू शकते आणि ज्या महिलांना आले तर त्यांना आता सांगितले तुम्हाला मेचा जो आहे तो मेचा आणखी तुम्हाला हप्ता अकाउंटमध्ये आलेला नाही. फक्त मार्च आणि एप्रिल 1500 प्लस 1500 असे ₹3000 तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि हा प्रत्येकाला मेसेज वगैरे आला असेल. आणि जर मेसेज तुम्हाला आला नसेल तर तुम्ही नक्की तुमच्या मोबाईलमध्ये एकदा पूर्णपणे चेक करा, खात्यामध्ये जाऊन चेक करा किंवा तुमची जर पासबुक असेल तर पासबुकची तुमची एंट्री करून घ्या. आता राहिलेला दुसरा मुद्दा आहे की आपल्या 30% महिलांना पैसे का आलेले नाहीत. तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना ज्यावेळेस चालू केली होती त्यावेळेस तुम्ही अर्ज करण्याची तुम्हाला काही पात्रता आणि अपात्र असे तुम्हाला 2 निकष तुम्हाला दिले होते. परंतु ज्या महिला त्याच्यामध्ये पात्र होत्या त्या लोकांना अर्ज करण्यासाठी त्यामध्ये सांगितलं होतं. परंतु त्यावेळेस काही अशा गोष्टी घडल्या की अपात्र महिलांनी स्वतःमध्ये भरपूर असे अर्ज केले होते आणि तुम्हाला माहीत असेल की 2 वर्षापूर्वी थोडंसं निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे ते सरसकट काहींचे फॉर्म्स व्हेरिफाय न करता किंवा जास्त काळजीपूर्वक व्हेरिफाय न करता त्यांचे पूर्णपणे अप्रूव्हल त्यांना भेटलेलं होतं आणि जवळ सगळ्याच लाडक्या बहिणींनी जेवढे अर्ज केले होते त्यांना पूर्ण त्याचा फायदा झालेला होता परंतु ज्यावेळेस निवडणुका पूर्ण पार पडल्या आणि त्याच्यानंतर तुमची लाडकी बहीण तुमची के-वाय-सी तुम्हाला करायला सांगितली, त्यावेळेस त्यांनी असे काही निकष ठेवले की त्याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट केला जातो. आणि तुम्हाला माहीत असेल की जे पात्र राहण्यासाठी काय असेल की महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं होतं. ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे तर 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं असं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं. आणि जी अर्जदार महिला किंवा आपली भगिनी आहे तिचं वय 21 वर्ष ते 65 वर्षापर्यंत त्यांना अर्ज करणं सांगितलं होतं. परंतु आता वयाची अट जर काढता तुम्हाला माहीत असेल की ज्या वयांचं 65 वर्षापेक्षा जास्त काहींचं वय झालं त्यांसाठी अन्य काही त्याच्यामध्ये योजना चालू असतात त्यामध्ये ते त्यांचा फायदा घेत असतात. त्यामुळे त्यांचं नाव याच्यामध्ये कमी केलं असेल किंवा आता तुम्ही बघू शकता की आता आपण डॉक्युमेंट व्हेरिफाय करताना किंवा के-वाय-सी करताना भरपूर असे त्यांनी असे डॉक्युमेंट वगैरे घेतले होते. जर तुमची महिला भगिनी जर विवाहित असेल तर त्यांचं पतीचं आधार कार्ड, पॅन कार्ड असेल किंवा अविवाहित असेल तर त्यांच्या वडिलाचं पॅन कार्ड, आधार कार्ड असेल. या आधारावरती त्यांनी तुमचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा हा फॉर्म अपात्र ठरलेला आहे. तुम्हाला माहीत असेल की जवळ आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 65 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की जवळ 10,000 कोटीचं जे एक महिन्याचं जे आहे पूर्णपणे वजन आपल्या सरकारचं कमी झालेलं आहे आणि जवळ 65 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. आणि आता जवळ 1,77,00,000च्या आसपासच्या महिला पात्र आहेत आणि त्यांना या 2 मार्च आणि एप्रिल महिन्याच्या पूर्णपणे अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. परंतु आता ज्या महिलांना हप्ते आलेले नाहीत त्यांचं म्हणणं काय की आता आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला हप्ते आलेले नाहीत, तर आम्ही याच्यासाठी काय करू शकतो? परंतु तुम्हाला सांगायला आवडेल की आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने असं ज्या लोकांचं त्यांच्या निकषानुसार अपात्र ठरलेले आहेत किंवा काही डॉक्युमेंट चुकीचं असेल किंवा काही सायबर कॅफेमध्ये त्यांची के-वाय-सी चुकीची झालेली असेल म्हणून त्यांना त्यांचा हप्ता आलेला नाहीये. यासाठी करेक्शन करण्यासाठी आणखी काही त्यांना असं पर्याय उपलब्ध करून दिलेला नाहीये आणि असं वाटतं की हा भविष्यामध्ये पर्याय येणार नाही. त्यामुळे जवळ 60 किंवा 65 लाख महिला आहेत या कंपल्सरी अपात्र असणार आहेत. परंतु याद्वारे जर तुम्हाला काही जर नवीन अपडेट आली, सरकारनं तुमच्यासाठी काही विचार केला आणि नवीन तुमच्यासाठी काही जर एडिट करण्याची काही जर सुविधा असेल किंवा तुम्हाला व्हेरिफाय करण्याची काही सुविधा असेल किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस एक माणूस म्हणतो की तुम्हाला एक दुसरी संधी दिली जाते. जर तुमच्यासाठी असं काही नवीन अपडेट घेऊन आलं तर तुम्हाला नक्की माहिती सांगितली जाईल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच या चॅनलवरती शिक्षण क्षेत्र असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन सर्व्हिसेस असतील त्यावरती आपण व्हिडिओज वगैरे घेऊन असतो आणि आपल्या माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.